जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत, त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता दुसरा टप्पा वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली असून आता 12 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता दुसरा टप्पा वाटप करण्यासाठी मान्यता या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले असून आता सरकारच्या माध्यमातून दुसरा टप्पा वाटप करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचा पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार, रब्बी अनुदानाचे पैसे जमा होणार आणि पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं होतं आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुसरा टप्पा वाटप करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत असून दुसऱ्या टप्प्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून पीक विमा देखील आता जाहीर करण्यामध्ये आला असून हेक्टरी 17,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्वात आधी म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे, सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होतील। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाच्या पाठोपाठ शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम जमा होणार असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता 12 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे, सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर तुमच्या खात्यावरती पीक विमा देखील नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळत आहे आणि त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे आणि ती कामे केली तर तुमच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। तर आता पीक विम्याच्या लाभासाठी सरकारने शेतकऱ्यांना कोणती कामे करायला सांगितले आहे ते देखील आपण बघणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर तुमच्या खात्यावरती अद्याप देखील या ठिकाणी 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल किंवा तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले असतील आणि तुम्ही या ठिकाणी पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आता जर या ठिकाणी बघायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नाही तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम कधी किती वाजता जमा होणार, त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदान या ठिकाणी कधी जमा होणार आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा झाली आहे, रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम नेमकी कधी जमा होणार याबद्दलची सविस्तर अपडेट आपण बघणार आहोत। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। जर तुमच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल किंवा तुमच्या खात्यावरती कमी रक्कम या ठिकाणी जमा झाली असेल तर फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक पाहत चला। सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले आहेत। आता प्रत्येक महत्त्वाची अपडेट बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मोठी बातमी, महाविकास पॅकेजचा दुसरा टप्पा सुरू, शेतकऱ्यांच्या खात्यावरती 31,628 कोटींमधील उर्वरित रक्कम जमा होणार अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर गेले काही दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवातच झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता किती रक्कम जमा झाली तर बघा, नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत होती। नुकसान भरपाई किती तर जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी सरकारच्या माध्यमातून
माध्यमातून हेक्टरी 8,500 रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करण्यामध्ये आली होती। 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजेच की जिरायत पिकांसाठी सरकारच्या माध्यमातून 8,500 रुपये नुकसान भरपाई जाहीर करण्यामध्ये आली होती 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये। आणि ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच की बऱ्यापैकी जमा झाली आहे। आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। म्हणजेच की या ठिकाणी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे। त्यानंतर सरकारने काय सांगितलं होतं तर नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे पैसे जमा होणार असं सरकारने सांगितलं होतं। आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 10,000 रुपये रब्बी अनुदान देखील या ठिकाणी जमा होत आहे 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये। म्हणजेच की साधारणतः 30,000 रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे देखील पैसे या ठिकाणी जमा होत आहेत। आणि आता नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम जमा होणार असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं। आणि त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 17,000 रुपये या ठिकाणी पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या म्हणजेच या ठिकाणी सर्वात आधी पहिल्या टप्प्यामध्ये पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे ते आपण या ठिकाणी बघूयात। आणि त्यानंतर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम ही कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आणि त्याचबरोबर सरकारने आता शेतकऱ्यांना कोणती कामे करायला सांगितली आहेत ते देखील आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला। आता बघा सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला आहे। आता सरकारच्या माध्यमातून 12 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाच्या पाठोपाठ आता पीक विम्याची रक्कम जमा होणार ते बघूयात। आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता यामध्ये पहिला जिल्हा आपल्याला जळगाव बघायला मिळत आहे। जर तुम्ही जळगाव जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल। आता जे शेतकरी जळगाव जिल्ह्यातील असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई रक्कम रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत असून आता पीक विम्याची देखील रक्कम जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पीक विमा किती मिळणार तर बघा हेक्टरी 17,000 रुपये अशी पीक विम्याची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा आधार या ठिकाणी मिळणार आहे। आता जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये अळमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे। डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार असल्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अमळनेर तालुका असेल आता अमळनेर तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होत आहेत। काही शेतकऱ्यांना 30,000 काही शेतकऱ्यांना 40,000 काही शेतकऱ्यांना तब्बल 50,000 रुपयापर्यंत या ठिकाणी रक्कम वाटप करण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता इरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत असल्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर या ठिकाणी दुसरा जिल्हा जर बघायला गेलं तर आता जालना देखील जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे। जालना देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून आता पैसे या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे। नुकसान भरपाईची रक्कम रब्बी अनुदानाचे पैसे बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर आता पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे जालना देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। शेतकऱ्यांना या ठिकाणी अनेक दिवसांपासून रकमेची प्रतीक्षा होती त्यानुसार अखेरकार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे। डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता धुळे जिल्हा आहे। धुळे देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम रब्बी अनुदानाचे पैसे आणि पीक विम्याची देखील रक्कम आता जमा करण्यामध्ये येत आहे। धुळे जिल्ह्याचा जर विचार केला तर धुळे जिल्ह्यामध्ये धुळे, शिरपूर, साक्री, सिंदखेडा अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता नंदुरबार देखील जिल्हा बघायला मिळत आहे। जे शेतकरी नंदुरबार जिल्ह्यातून असतील तर अशा शेतकऱ्यांसाठी खुश खबरच म्हणावी लागेल कारण की अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होत आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि अक्राणी अशा तालुक्यातील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे नंदुरबार देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चांगलाच या ठिकाणी आधार मिळणार आहे। मोठा दिलासा या ठिकाणी आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। त्यानंतर या ठिकाणी आता नांदेड देखील जिल्हा बघायला मिळत आहे। नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये
अर्धापूर, भोकर, बिबोली, देगलूर, त्यानंतर धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत आहे। या ठिकाणी जर बघायला गेलं तर पुढचा जिल्हा आपल्याला नागपूर बघायला मिळत आहे। नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हिंगणघाट तालुका आहे, त्यानंतर कामठी, काटोल, नरखेड, त्यानंतर सावनेर, कळमेश्वर आणि रामटेक अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता नागपूर येथील देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर या ठिकाणी नाशिक देखील जिल्हा बघायला मिळत आहे। नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगाणा, मालेगाव, देवळा, पेठ, सटाणा, दिंडोरी आणि चांदवड अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता नाशिक देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। मात्र आता या ठिकाणी शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे आणि ती कामे केली तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत होती। तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर आता तुम्हाला काय करावे लागणार। त्यानंतर सरकारच्या माध्यमातून रब्बी अनुदानाचे देखील पैसे वाटप करण्यामध्ये आले होते। तुमच्या खात्यावरती जर रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले नसतील तर त्याकरिता देखील आता काय करावे लागणार ते देखील आपण बघणारच आहोत आणि त्याचबरोबर आता पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। आता त्यानंतरचे जिल्हे जर बघायला गेलं तर यामध्ये आता परभणी आहे, पालघर आहे, या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये परभणी, गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। पीक विमा किती तर हेक्टरी 17,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर या ठिकाणी पालघर जिल्हा असेल, आता पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार, मोखडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणूवाडा अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर पुणे असेल, बीड असेल या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। एकंदरीत जर बघायला गेलं तर आता टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। सुरुवातीला आता 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होईल, त्यानंतर 12 जिल्हे आणि त्यानंतर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यामध्ये येईल। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील साधारणतः 35 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी 31,728 कोटींचं पॅकेज या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि त्या अनुषंगाने म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा झाले असून आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून काही कामे करण्याच्या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। लक्षपूर्वक बघत चला। पुन्हा एकदा सांगत आहे, सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज हे जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा झाले आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा झाले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून काही कामे करण्याच्या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। मग आता नुकसान भरपाई ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळाले नाही, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले नाहीत तर अशा शेतकऱ्यांनी आता काय केले पाहिजे जेणेकरून त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे आपण बघूयात आणि त्यानंतर नेमकी पीक विम्याची रक्कम देखील कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार ते देखील आपण बघणारच आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ लक्षपूर्वक बघत चला। तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता, आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा झाले आहेत। मात्र यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे अद्याप देखील या ठिकाणी जमा झाले नाहीत आणि याचं कारण देखील आता समोर आलं आहे। या ठिकाणी पाहू शकता 6,78,359 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। म्हणजेच की ई-केवायसी अभावी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची
रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा झाले नाहीत। गेले काही दिवस झाले शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत होते आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील या ठिकाणी जमा झाले असले तरी अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। कशाचा? तर नुकसान भरपाईचा आणि रब्बी अनुदानाचा। बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांना म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा झाली नाही, रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले नाहीत, तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून काही कामे करण्याच्या ठिकाणी सांगण्यामध्ये आले असून यामधील पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले असल्यामुळे जर तुमच्या देखील खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले नसतील तर तात्काळ ई-केवायसी करा। ई-केवायसी केल्यास तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। त्यानंतर अजून एक महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की बऱ्याच शेतकऱ्यांच्या आता आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नसल्यामुळे आता या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत। तुम्हाला नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाच्या लाभाकरिता तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करावं लागणार आहे। जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। ही 2 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। ही 2 कामे ज्या शेतकऱ्यांनी केली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे, रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले असून आता पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी ही कामे केली नसतील म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी ही कामे केली नाहीत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे ई-केवायसी करून घ्या। आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। आता बऱ्याच शेतकऱ्यांनी ही कामे केली असली तरी त्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा झाले नाहीत। जर तुम्ही ही कामे केली असतील म्हणजेच की तुम्ही ई-केवायसी केली असेल, तुमच्याकडे फार्म आयडी असेल, तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरी देखील तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जर त्या ठिकाणी जमा झाला नसेल तर त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे तर त्याकरिता तुम्ही तुमच्या परिसरातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा किंवा तहसीलमध्ये जाऊन तुम्ही तलाठ्याशी संपर्क साधू शकता। ही तुम्हाला कामे करावी लागणार आहेत। तुम्ही जर या ठिकाणी जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा, लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। त्यानंतर जर आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा, लगेच तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा होतील। आणि ही सर्व कामे पूर्ण असताना देखील तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या परिसरातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा किंवा तहसीलमध्ये जाऊन तुम्ही तलाठ्याशी संपर्क साधा। ही कामे केल्यानंतर तुमच्या खात्यावरती लगेच नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होतील। अशा पद्धतीची ही महत्त्वाची अपडेट होती। आणि त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची देखील रक्कम जमा झाली आहे, रब्बी अनुदानाचे देखील या ठिकाणी पैसे जमा झाले आहेत, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। पीक विमा किती मिळणार तर बघा, हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। या ठिकाणी पाहू शकता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। डबल आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वाटप होणार अशा पद्धतीची या ठिकाणी बातमी बघायला मिळत आहे। मोठी बातमी आहे। महाविकास पॅकेजचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू होणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती 31,628 कोटींमधील जी रक्कम राहिलेली होती म्हणजेच की उर्वरित अशी रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार तर ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये पीक विमा भरला होता तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा मिळणार आहे। सध्या जर बघायला गेलं तर आता अहवाल सादर करण्यामध्ये येत असून साधारण अजून 10 ते 15 दिवसांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। अशा पद्धतीची राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी होती। शेतकरी मित्रांनो, आपण या म्हणजेच की व्हिडिओमध्ये काही जिल्ह्यांची अपडेट बघितली आहे, त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुमच्या देखील जिल्ह्याची सविस्तर अपडेट तुम्हाला बघायची असेल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।